गायके पाटील परिवाराच्या वतीनं हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला, स्वर्गीय श्री दगडूभाऊ बापू गायके यांच्या आज 95व्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आज त्यांचे वंशज म्हणजेच गायके परिवाराकडनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। बापूंबद्दल बोलायचं झालं तर बापू हे बाबांचे समकालीन सेवक, त्यांनी बाबांबरोबर एक प्रकारची सेवा किंवा एक साई सेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। आणि त्या पुण्यवान व्यक्तीचा आज 95वा पुण्यतिथी सोहळा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडतोय। आणि खऱ्या अर्थानं मीही माझं अहम परम भाग्य समजतो की साईबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या शिर्डी नगरीमध्ये, त्याचप्रमाणे साई आश्रय परिवारामध्ये आज मला महाराजांच्या जीवनचरित्रावरती माझे विचार व्यक्त करण्याची किंवा तुमच्या सर्वांसमोर मांडण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी गायके पाटलांचे त्याचप्रमाणे आमचे मामा आदरणीय श्री सर्जेराव खोते पाटील यांचे मनपूर्वक आभार मानतो। साईराम। आज साई भक्त दगडूभाऊ बापू गायके पाटील यांची आज 96वी पुण्यतिथी आहे। त्यानिमित्त गायके पाटील परिवाराने साई आश्रया अनाथालयात सर्व अनाथ मुलांसाठी जेवणाची व्यवस्था केली आणि सर्व मुलांना आपले छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, काय होते याची माहिती व्हावी यासाठी नितीन डांगे पाटील यांचं एक व्याख्यान आयोजित केलं होतं। त्याबद्दल मी गायके पाटील परिवाराचं म्हणजे स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो, कारण त्यांच्यामुळं आज आपल्या अनाथ मुलांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळाली। बऱ्याच ठिकाणी आपण कार्यक्रम बघतो, त्या कार्यक्रमामध्ये साईबाबांची माहिती तर सर्व शिर्डीकरांना आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती लहान मुलांना व्हावी या हेतूने या लोकांनी चांगल्या प्रकारचं उपक्रम राबवला। आणि दगडूभाऊ गायके हे साईबाबा ज्या वेळेस हयात होते त्यावेळेस साईबाबांच्या समकालीन भक्त जे होते, ज्यात तात्या पाटील कोते, बायजाबाई, माळसापती, देशपांडे असे अनेक साईभक्त होते, त्यात एक दगडूभाऊ बापू गायके हे पण एक साईबाबांचे समकालीन भक्त होते। त्यांची आज 96वी पुण्यतिथी आहे। मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की आज त्यांच्या कार्यक्रमाला, त्यांच्या पुण्यतिथीला मी हजेरी लावू शकलो किंवा मी हजर राहू शकलो। मी परत एकदा गायके पाटील परिवाराला धन्यवाद देतो। ओम साईराम। साई भक्त दगडूभाऊ बापू पाटील गायके हे बाबांच्या समकालीन भक्त होते आणि आम्ही आमचं भाग्य समजतो का ते आमचे पंजोबा आहे। तेच आम्हाला असं भाग्य लागलं का त्यांची पुण्यतिथी साजरी करावं म्हणून, आणि उत्सव असा मन भरून आलं का बा या अनाथ आश्रमात जाऊन इकडं तिकडं फ्लॅक्स लावण्यापेक्षा, बोर्ड लावण्यापेक्षा किंवा काही वेगळं करण्यापेक्षा या अनाथ मुलांना जेवण द्यावं म्हणून, तर त्याचप्रमाणे आम्ही ठरवलं बा का चला अनाथ आश्रमात जाऊन आम्ही गणेश दळवींना भेटलो आणि त्यांनी आम्हाला आयडिया दिली बा का तुम्ही जेवणात जास्त काही हे नाही पण कढी भात लापशी ह्यो प्रकार करा म्हणून, आणि लगेच क्षणभरात आमचं डन झालं आणि आम्ही तो प्रोग्राम इथं ठेवला। तर सकाळपर्यंत आमचं निश्चित नव्हतं, त्याच्यात आमचे मित्र भेटले सर्जेराव खोते पाटील, त्यांनी बी आम्हाला म्हणे नाही लई करूनच टाका, आजचा दिवस आहे, आजचा मान आहे, आजच्या दिवशी हे झालंच पाहिजे। मग आम्ही सगळ्यांनी ठरवून सगळ्यांनी मिळून गायके परिवाराने ही पुण्यतिथी इथं साजर केली साई आश्रयाला, आणि त्याच्यामधून शिवाजी महाराजांचं व्याख्यान इथं नितीन भाऊंनी जे केलं ते खूपच छान केलं आणि त्याच्यामधून खूप काही प्रेरणा भेटल्या लहान मुलांना। ओम साईराम। आज इथे साई आश्रयामध्ये समकालीन दगडूभाऊ बापू गायके पाटील यांची 96वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली। अतिशय सुंदर हा कार्यक्रम इथे साजरा झाला। त्यात नितीन भाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पण व्याख्यान खूप सुंदर लहान मुलांना सांगितलं। ओम साईराम। आज आपल्या साई आश्रय परिवारामध्ये आपले साईबाबांचे परमभक्त स्वर्गीय श्री दगडूभाऊ बापू गायके पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपल्या साई आश्रय परिवार येथे ज्या ठिकाणी अनाथ मुले मुली 155 तसेच काही वयोवृद्ध
दिव्यांग बांधव असे एकूण 258 लोक या ठिकाणी राहतात. आणि या निराधार लोकांसाठी एक आगळावेगळा उपक्रम या ठिकाणी गायके परिवाराने या ठिकाणी आयोजित केला. आणि खरोखर खूप आनंद वाटतो की आपण ही पुण्यतिथी अनेक ठिकाणी मंदिरामध्ये साजरी करतो, ती तिथीप्रमाणे आपण साजरी करणारच आहोत. परंतु आज आपण या मुलांना देखील आपल्या साईबाबांचे परमभक्त कोण कोण होते या माध्यमातून दगडूभाऊ गायके पाटील हे देखील त्यांचे परमभक्त होते हे मुलांना माहिती झालं पाहिजे. त्याचबरोबर या कार्यक्रमानिमित्त येथे या ठिकाणी आपले जे महाराज आहेत त्या महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी या ठिकाणी व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलं. व खरोखर ह्या मुलांना मी बघत होतो की अनेक वेळा मुलं गडबड करतात, गोंधळ घालतात, परंतु 1 तास या ठिकाणी व्याख्यान शिवाजी महाराजांचं सुरू होतं आणि छत्रपतीचे विचार आणि त्यांची जी संपूर्ण कथा होती ती कथा त्यांनी 1 तासात या ठिकाणी सांगितली. परंतु अक्षरशः या ठिकाणी बसलेले महिला असतील, माणसे असतील, यांच्या तोंडातून मी ऐकत होतो की अक्षरशः कथा ऐकताना त्यांच्या अंगावर काटे आणि शहारे या ठिकाणी येत होते. आणि खरोखर अशी कथा एक मोठमोठ्या ठिकाणी होत असते आणि आपल्या साई आश्रय परिवारात ही कथा झाली. तर मला खरोखर या ठिकाणी खूप खूप आनंद झाला की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्या ह्या लोकांना देखील माहिती व्हायला पाहिजे, जे पुस्तकातून होतं. परंतु ज्यावेळी असे व्याख्याते आपल्यासमोर व्याख्यान सादर करतात आणि आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः तो प्रसंग, त्या वेळचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणावी लागेल असं मला वाटतं. आणि ते सर्व श्रेय आपण महाराजांना देऊ आणि खरोखर अशीच कथा त्यांच्या हातून होत राहू. आणि गायके परिवारांनी जो आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला, या सर्व साई आश्रय परिवारातील 260 लोकांना या ठिकाणी भोजन प्रसाद त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचबरोबर अतिशय छान प्रकारे या ठिकाणी व्याख्यान झालं आणि सर्व जणांनी याचा लाभ घेतला, आनंद घेतला. आणि मी अशीच सेवा गायके परिवाराच्या वतीने दगडूभाऊ गायके पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत राहू. अनेक समाजांना त्यांनी वेळोवेळी सहकार्य या माध्यमातून करत राहू आणि असंच सत्कार्य त्यांच्या हाती घडो अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. ओम साईराम.